Hi students, good morning to all of you. In last lecture, we discussed about the memory management methods. In the memory management methods, there are three types of memory management schemes. First is contiguous memory management. Second one is non-contiguous memory management, and third one is a virtual memory management. Contiguous memory management and non-contiguous memory management are also seen in last lecture. contiguous memory management मध्ये आपण काय पाहिलं तर सिंगल जे काही पार्टिशन आहे किंवा सिंगल यूजर मॅप जो आहे तो कशामध्ये येतो तर कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंटमध्ये येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय येतं तर पार्टिशन्स एक येतात. पार्टिशन्समध्ये फिक्स्ड पार्टिशन अँड व्हेरिएबल पार्टिशन्स हे दोन जे टाईप्स आहेत ते कशामध्ये पाहिले तर कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंटमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जो मेन मेमरी मॅनेजमेंटचा पार्ट बघितला होता तो होता नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंट. आता ह्या नॉन कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंटमध्ये परत दोन टाईप्स होते. एक होता पेजिंग आणि दुसरा होता सेगमेंटेशन. इथपर्यंत आपण काय केलेलं आहे तर लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. आता आपल्याला थर्ड आणि लास्ट पार्ट बघायचा आहे मेमरी मॅनेजमेंटचा, तो आहे व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट. आता व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय तर याला इमॅजिनरी मेमरी असं सुद्धा म्हटलं जातं. आता व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट जे आहे ते कशावरती वर्किंग करतं किंवा ते कशावरती बेसिस आहे तर आपलं जे पेजिंग आणि सेगमेंटेशन आहे त्याचा कन्सेप्ट जो आहे त्या कन्सेप्टवरतीच काय केलं जातं तर व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट केलं जातं. कारण ज्या वेळेला एखादी प्रोसेस मेमरीमध्ये एंटर करते त्याला ती प्रोसेस काय केली जाते तर मेमरीमध्ये डिस्कवरती स्पेस अवेलेबल आहे का नाही ते चेक केलं जातं. आणि अवेलेबल नसेल तर ते काय केलं जातं तर जी काही तुमची हार्ड डिस्क असेल त्याच्या अगोदर एक व्हर्च्युअल मेमरी टाईपची मेमरी तिथं अवेलेबल करून दिली जाते आणि तिथं तुमचे प्रोग्राम EXE फॉर्मॅटमध्ये काय केले जातात ठेवले जातात. ज्या वेळेला आतला स्पेस रिकामा होईल त्यावेळेला त्यांना काय केला जातो आतमध्ये चान्स दिला जातो. मग याच्यासाठी ही काय केली जाते तर व्हर्च्युअल मेमरी वापरली जाते. आत्ता जे आपण ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो आहे त्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय केलेलं आहे तर ही व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट जे आहे ते यूज केलं जातं. मग आता ह्या व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट करत असताना इथं काही टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिली टर्म आहे लोकॅलिटी ऑफ रेफरन्स, सेकंड टर्म आहे पेज फॉल्ट, तिसरी टर्म आहे वर्किंग सेट, चौथी टर्म आहे पेज रिप्लेसमेंट पॉलिसी, फिफ्थ टर्म आहे डर्टी पेज आणि लास्ट टर्म जी आहे ती डिमांड पेज. म्हणजे आपण पेजेसमध्ये बघितलं पेजिंग जे बघितलं त्याच्यामध्ये काय केले जातात तर जी काही तुमची प्रोसेस असेल किंवा जी काही फाईल असेल त्याचे काय केले जातात नंबर ऑफ पेजेस तयार केले जातात आणि ते नंबर ऑफ पेजेस फिट होण्यासाठी काय केली जाते तर पेज फ्रेम तयार केली जाते. जे ते पेजेस ज्या साईजचे असतील त्याच साईजचे काय केले जातात पेज फ्रेम तयार केले जातात आणि त्यामुळे ते पेज काय होत असतं त्या पेज फ्रेममध्ये फिट होत असतं. पण अशी एक टाईम येते की ज्या वेळेला नंबर ऑफ प्रोसेस ह्या इन्क्रीज होतात आणि अशा वेळेला तुमच्या जे काही पेजेस असतील ते पेजेस सगळे काय केले जातात संपून जातात किंवा ते सगळे पेजेस अलोकेट केले जातात. मग अशा वेळेला तो जो काही डेटा असेल तो डेटा कुठे सेव्ह केला जातो तर व्हर्च्युअल मेमरीमध्ये सेव्ह केला जातो आणि तिथून पुढं मग जे काही पेजेस ऑक्युपाय केलेले आहेत त्यातले काही पेजेस काय करावे लागतात रिकामे करावे लागतात. मग त्याच्यासाठी तो काय करतो तर ह्या 6 ज्या टर्म्स आहेत किंवा ह्या 6 ज्या पॉलिसीज आहेत याचा वापर करून तिथले पेजेस काय केले जातात रिकामे केले जातात आणि नवीन येणारा जो काही डेटा आहे तो नवीन येणारा डेटा त्याच्यावरती काय केला जातो राईट केला जातो. आता त्याच्यातली एक एक टर्म आपण बघूया. याच्यावरती तुम्हाला एक्झामला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट अँड इट्स रिलेटेड टर्म. इथं तुम्हाला कोणतेही 4 टर्म्स जे आहेत त्या 4 टर्म्स तुम्हाला तिथं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. जर तिथं क्वेश्चनमध्ये दिलं असेल की याच टर्म तुम्ही एक्सप्लेन करायचे तर ते योग्य आहे. पण जर क्वेश्चनमध्ये दिलं नसेल की कोणत्या 4 टर्म्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत त्याला तुम्ही ह्या 6 पैकी कोणतेही 4 टर्म्स तिथं काय करू शकता डिफाईन करू शकता. आता पहिली टर्म बघूया की लोकॅलिटी ऑफ रेफरन्स. आता इथं काय दिलेलं आहे तर रेफरन्स दिलेला आहे. बऱ्याच वेळेला काय होतं तर कोणतं पेज मेमरीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यासाठी काय केला जातो एक रेफरन्स दिला जातो. मग असा रेफरन्स कोणत्या पेजकडे आहे अशा पेजला काय
काय केलं जातं तर मेमरीमध्ये एंट्री दिली जाते किंवा त्या पेजला काय केलं जातं तर स्पेस अवेलेबल करून दिला जातो. मग हा रेफरन्स कशाच्या आधारे ठरवला जातो तर त्या पेज जे येणार आहे त्याचं पास्ट बिहेवियर कसं आहे त्याच्यावरून काय केला जातो, त्याला रेफरन्स दिला जातो किंवा त्याला मेमरीमध्ये एंट्री करायची आहे किंवा नाही ते काय केलं जातं तिथं ठरवलं जातं. किंवा एखादं पेज जर मेमरीमधून बाहेर काढून टाकलं असेल तर ते पेज तेच आहे का की जे नवीन एंट्री करते ते सुद्धा काय केलं जातं तर चेक केलं जातं आणि अशा पेजला काय केला जातो रेफरन्स दिला जातो. लक्षात आलं. रेफरन्स म्हणजे काय तर जे काही पेज तुम्ही मेमरीमध्ये घेणार आहात त्याचं पास्ट बिहेवियर काय आहे ते पास्ट बिहेवियर चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार त्याला काय दिला जातो रेफरन्स दिला जातो. की सपोज त्याचं पास्ट बिहेवियर जर त्या पेजचं गुड असेल तर अशा पेजला काय करतं तर मेमरी त्याच्यामध्ये स्पेस अवेलेबल करून दिलं जातं. आणि अजून एक रेफरन्समध्ये काय चेक केलं जातं तर एखादं पेज जर तुम्ही मेमरीमधून काढून टाकलं असेल मग ते का काढून टाकलं ते सुद्धा चेक केलं जातं. ते जर पेज डर्टी झालं असेल तर मेमरीमधून काय केलं जातं ते काढून टाकलं जातं आणि अशा पेजला मग परत मेमरीमध्ये एंट्री दिली जात नाही. म्हणजे त्याच्या पास्ट बिहेवियरवरून ठरवलं जातं की त्या पेजला मेमरीमध्ये एंट्री द्यायचं आहे की नाही. नेक्स्ट जे आहे ते आहे पेज फॉल्ट. आता पेज फॉल्ट म्हणजे काय तर ॲट अ टाईम नंबर ऑफ प्रोसेसेस काय असतात तर रनिंग मोडमध्ये असतात. मग अशा नंबर ऑफ प्रोसेस ज्याला रनिंग मोडमध्ये असतात त्याला त्या प्रोसेसशी रिलेटेड पेजेससुद्धा काय केली जातात त्या मेमरीमध्ये एंटर केली जातात. मग ही जी प्रोसेस आहे आणि तिच्याशी रिलेटेड पेजेस आहेत त्याला ज्या वेळेला मेमरी अलोकेट केली जाते किंवा पेज फ्रेम दिलं जातं त्याला त्यातलं एखादं जर पेज असं असेल की त्याचं कनेक्शन दुसऱ्या एखाद्या पेजची असेल की जे पेज त्या मेमरीमध्ये नाही आहे किंवा ते पेज त्या प्रोसेससोबत इन्क्लूड नाही आहे आणि ते पेज कसं आहे तर आउटसाईड द डिस्क आपण म्हणू शकतो, आउटसाईड द डिस्क आहे. मग अशा वेळेला त्या पेजला काय म्हटलं जातं तर पेज फॉल्ट. पेज फॉल्ट म्हणजे लक्षात आलं सपोज मी एक प्रोसेस रन करते आणि त्या प्रोसेसमध्ये जे नंबर ऑफ पेजेस आहेत ते नंबर ऑफ पेजेस आहेत 8. मग ज्या वेळेला मी ही प्रोसेस रन करते त्यावेळेला त्याच्याशी रिलेटेड नंबर ऑफ पेजेससाठी काय केली जाते मेमरीमध्ये जागा अवेलेबल करून दिली जाते. म्हणजे 8 पेजेससाठी मेमरीमध्ये पेज फ्रेम तयार आहेत. पण ज्या वेळेला ते पेजेस एक्झिक्यूट केले जातात त्यावेळेला त्या अशा एका पेजमध्ये असा डेटा असेल की ज्याचं कनेक्शन आउटसाईड द प्रोसेस आहे. मग त्यावेळेला त्या पेजला सुद्धा तिथं एंट्री करून घेणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं तर पेज फॉल्ट म्हटलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आहे वर्किंग सेट. वर्किंग सेट म्हणजे काय तर नंबर ऑफ पेजेस इन प्रोसेस. जे काही तुमची प्रोसेस एक्झिक्युशनला आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पेजेस जे आहेत ते वर्किंगमध्ये आहेत किंवा त्यांना पेज फ्रेम अलोकेट केलेले आहे त्याला काय म्हटलं जातं तर वर्किंग सेट. आता ज्या वेळेला आपण मल्टी प्रोसेसिंग म्हणतो त्याला मल्टिपल प्रोसेस ॲट अ टाईम रनिंग मोडमध्ये असतात. मग अशा वेळेला काय असतात तर त्या प्रोसेसशी रिलेटेड नंबर ऑफ पेजेस जे आहेत ते कसे असतात तर त्या वर्किंग सेटमध्ये आहेत. म्हणजेच काय असतात तर ते ॲक्टिव्ह असतात. थोडक्यात वर्किंग सेट म्हणजे काय तर किती नंबर ऑफ पेजेस हे ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहेत त्याला काय म्हटलं जातं तर वर्किंग सेट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे पेज रिप्लेसमेंट पॉलिसी. आता पेज रिप्लेसमेंट पॉलिसी म्हणजे काय तर इथं तुम्हाला काय करायला लागतात पेजेस रिप्लेस करायला लागतात. कारण तुमच्या मेमरीला काय आहेत लिमिटेशन्स आहेत. आपण बघतो की हार्ड डिस्क असेल त्याची एक कपॅसिटी ठरलेली आहे आणि ती कपॅसिटी फुल झाली की तुम्हाला काय करावं लागतं तर तुमच्या कम्प्युटरमधला काही डेटा डिलीट करावा लागतो तरच तुम्ही काय करू शकता नवीन डेटा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. इथं सुद्धा काय केलं जातं तर पेज रिप्लेसमेंट पॉलिसी म्हणजे काय तर सपोज तुमचे सगळे पेज आणि सगळ्या पेज फ्रेम्स हार्ड डिस्कवरच्या अलोकेट झालेले आहेत आणि नवीन ज्या वेळेला डेटा एंटर करू पाहतो त्याला त्याच्यामध्ये जर जागा शिल्लक नसेल तर जे काही एक्झिस्टिंग पेजेस आहेत ते एक्झिस्टिंग पेजवरचा डेटा काय केला जातो काढून टाकला जातो आणि नवीन येणारा डेटा काय केला जातो त्याच्यावरती ओव्हरराईट केला जातो. मग त्याच्यासाठी जी पॉलिसी ठरवली जाते त्या पॉलिसीला काय म्हटलं जातं तर पेज रिप्लेसमेंट पॉलिसी. फिफ्थ पॉलिसी आहे ती आहे डर्टी पेज. आता डर्टी पेज म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादं पेज लोड होतं हार्ड डिस्कवरती त्याला ते लोड झाल्यानंतर जर त्या पेजमध्ये काही मॉडिफिकेशन झालं असेल तर त्या पेजला काय म्हटलं जातं डर्टी पेज. म्हणजे एखादा प्रोग्राम किंवा एखादी फाईल
आपण राईट डाऊन करतो आणि ती सेव्ह करून कम्प्युटर शटडाऊन केला आणि नंतर मी जर त्या पेजमध्ये काही मॉडिफिकेशन केलं असेल किंवा त्या प्रोग्राममध्ये काही मॉडिफिकेशन केलं असेल तर अशा पेजला काय म्हटलं जातं, डर्टी पेज. लक्षात आलं. डर्टी पेज म्हणजे काय, तर ज्याला एखादं पेज हार्ड डिस्कवरती लोड झाल्यानंतर त्या पेजमध्ये परत जर मॉडिफिकेशन होत असेल तर त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, डर्टी पेज. आणि लास्ट कन्सेप्ट आहे डिमांड पेज. आता डिमांड पेज म्हणजे काय, तर ज्या वेळेला ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती त्या पेजला डिमांड करत असेल त्याच वेळेला ते पेज काय केलं जातं, ब्रॉड केलं जातं. म्हणजेच त्याच वेळेला ते पेज काय केलं जातं, मेमरीमध्ये घेतलं जातं. अदरवाईज त्या पेजला मेमरीमध्ये एंटर करून दिलं जात नाही. लक्षात आलं. व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर थोडक्यात काय, ज्यावेळेला तुमची हार्ड डिस्क फुल होते किंवा हार्ड डिस्कवरती जर ज्यावेळेला तुम्ही डेटा रीड आणि राईट करता त्यावेळेला तो डेटा रीड आणि राईट करण्यासाठी काय केलेलं आहे, तर ह्या 6 टर्म्स ज्या आहेत ह्या 6 टर्म्सचा यूज केला जातो. पहिला आहे लोकॅलिटी ऑफ रेफरन्स. इथं काय केला जातो, तर जे पेज मेमरीमध्ये घ्यायचं आहे त्या पेजचा काय केला जातो, रेफरन्स चेक केला जातो. त्याचं पास्ट बिहेवियर चेक केलं जातं. ते पेज मेमरीमधून याच्या अगोदर थ्रो आउट झालं आहे का नाही ते चेक केलं जातं आणि हे सगळं चेक झाल्यानंतरच काय केला जातो, तर त्याला रेफरन्स दिला जातो आणि मेमरीमध्ये त्याला एंट्री करून दिली जाते. नेक्स्ट आहे पेज फॉल्ट. पेज फॉल्ट म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोसेस ज्यावेळेला रनिंग असतात त्यावेळेला त्या प्रोसेसशी रिलेटेड पेजेसला काय केली जाते, मेमरीमध्ये एंट्री करून दिली जाते किंवा त्यांना पेज फ्रेम अलोकेट केले जातात. मग हे पेज फ्रेम ज्यावेळेला अलोकेट केले जातात त्यावेळेला त्या पेजेसमध्ये असा काही डेटा आहे की जो आउटसाईड द प्रोसेस असेल त्यावेळेला त्या पेजला काय म्हटलं जातं, तर पेज फॉल्ट. वर्किंग सेट म्हणजे काय, तर किती नंबर ऑफ पेजेस ॲक्टिव्ह आहेत त्या प्रोसेसमध्ये त्याला काय म्हटलं जातं, तर वर्किंग सेट. पेज रिप्लेसमेंट पॉलिसी म्हणजे काय, तर अशी एक टाईम येते की ज्या वेळेला नंबर ऑफ प्रोसेस ह्या इन्क्रीज होतात आणि तुमचे जे काही पेजेस असतील किंवा पेज फ्रेम्स असतील त्या सगळ्या काय केल्या जातात, तर संपून जातात. मग अशा वेळेला नवीन येणारा डेटा कुठं राईट करायचा त्याच्यासाठी काय केले जाते, तर पेज रिप्लेसमेंट पॉलिसी ठरवली जाते. कोणतं पेज काय करायचे, ओव्हरराईट करायचं आहे, त्याच्यावरचा डेटा काढून टाकायचा आहे, त्याला पेज रिप्लेसमेंट पॉलिसी म्हटलं जातं. नंतर आहे डर्टी पेज. डर्टी पेज म्हणजे काय, तर जे काही आपले वर्किंग सेटमधले पेजेस असतील त्या पेजेस लोड झाल्यानंतर जर तुम्ही ते पेज मॉडिफाय केलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, डर्टी पेज. आणि डिमांड पेज म्हणजे काय, तर एखादं पेज ऑपरेटिंग सिस्टीम ज्या वेळेला डिमांड करतं त्याच वेळेला त्या पेजला काय केलं जातं, तर स्पेस करून दिला जातो. अशा पेजेसला काय म्हटलं जातं, तर डिमांड पेज म्हटलं जातं. लक्षात आलं की मेमरी मॅनेजमेंट जे आहे ती कन्सेप्ट आपली इथं संपलेली आहे. आपण त्याच्यामध्ये 3ही टाईप्स स्टडी केले होते. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे GUI. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, तर ग्राफिकल यूजर इंटरफेस. आता लक्षात घ्या की ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे काय. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं की जी काही डॉस ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे जी पहिल्यांदा डिझाईन करण्यात आली ती कशी होती, तर सिंगल यूजर होती आणि त्याच ऑपरेटिंग सिस्टीमला काय म्हटलं जायचं, तर कमांड यूजर इंटरफेस किंवा कमांड लाईन इंटरफेस त्याच्यामध्ये होता. आता कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला जरी ऑपरेशन करायचं झालं तरी त्यासाठी तुम्हाला काय करावं लागायचं, कमांड द्यायला लागायच्या. म्हणजे त्या कमांड ज्या असतात त्या क्रिप्टिक फॉर्मॅटमध्ये त्या कमांड असतात. मग त्या कमांड काय करायच्या, लक्षात ठेवायला लागायच्या आणि त्यानुसार त्या कम्प्युटरला म्हणजे लॉग इन करायचं असेल किंवा शटडाऊन करायचं असेल किंवा रिस्टार्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक कमांड होत्या. एखादी फाईल ओपन करायची असेल तर त्याच्यासाठी कमांड होत्या आणि त्याच वेळेनं तुम्ही काय करू शकत होता, ते कमांड देऊनच तो कम्प्युटर ऑपरेट करू शकत होता. पण आत्ताचे जे कम्प्युटर्स आहेत याच्यामध्ये काय, तर ग्राफिकल यूजर इंटरफेस तयार केलेला आहे. ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ग्राफिक्सचा यूज केला आहे. आपण काय करू शकतो, तर व्हिज्युअलायझेशन करू शकतो. आता कम्प्युटर ज्या वेळेला आपण ऑपरेट करतो त्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं नाही आहे. कारण ज्यावेळेला कम्प्युटर स्टार्टअप होतो त्यावेळेला तुम्हाला ती स्क्रीन दाखवली जाते आणि स्क्रीनवरती डिफरंट टाईपचे आयकॉन्स असतात आणि त्यावरून तुम्ही व्हिज्युअलाइज करता आणि तुम्ही काय करू शकता, तर गोष्टी लक्षात ठेवू शकता. पण याच्या अगोदर जो क्रिप्टिक कमांड इंटरफेस होता त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये जी काही तुम्हाला विंडो दाखवली जायची ती पूर्णपणे ब्लॅक कलरची विंडो असायची आणि तिथं कुठेही आयकॉन्स वगैरे नसायचे. मग एखादी फाईल
जर तुम्हाला ओपन करायचे असेल तर त्याच्यासाठी फाईल ओपनसाठी कोणती कमांड आहे हे तुमच्या लक्षात ठेवायला लागायचं. आत्ता जर आपल्याला सांगितली एखादी फाईल ओपन करा तर आपण काय करतो की माय कम्प्युटर ओपन करतो, त्याच्यातले फोल्डर्स ओपन करतो आणि फाईल ओपन करतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण कशाने लक्षात ठेवली तर व्हिज्युअलायझेशन आपण केलेलं आहे आणि व्हिज्युअलायझेशनच्या आधारे ही प्रोसेस आपण लक्षात ठेवली. पण क्रिप्टिक यूजर इंटरफेस जो होता त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी काय केलेलं असायचं, कमांड लिहिलेल्या असायच्या आणि मग ह्या सगळ्या कमांड एवढ्या लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे. कारण प्रोग्रामिंग लक्षात ठेवणार तुम्ही का त्याच्या त्या रिलेटेड कमांड लक्षात ठेवणार. मग त्याच्यासाठी हा काय करण्यात आला तर ग्राफिकल यूजर इंटरफेस तयार करण्यात आला. ग्राफिकल यूजर इंटरफेसमध्ये काय केलं जातं तर तुमची कम्प्युटरची विंडो आहे ती डिफरंट पार्ट्समध्ये स्प्लिट केली जाते. म्हणजे तुम्ही एकाच विंडोवरती काय करू शकता तर डिफरंट प्रोग्राम्स ॲट अ टाईम रन करू शकता किंवा डिफरंट विंडोज काय करू शकता मॅनेज करू शकता. म्हणून त्याला दुसरं एक नाव देण्यात येतं तर विंडोज टेक्नॉलॉजी असं सुद्धा नाव देण्यात येतं. आता याच्यावरती तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय GUI अँड एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ GUI. आता GUI म्हणजे ही जी विंडो दिसते ह्या विंडोला काय म्हणू शकतो आपण तर ग्राफिकल यूजर इंटरफेसची विंडो. किंवा मी सिम्पल वर्डमध्ये तुम्हाला सांगते की ज्यावेळेला तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करता किंवा कम्प्युटरवरती ज्यावेळेला तुम्ही एखादं पेज ॲक्सेस करता, नेटचा वापर करून ज्यावेळेला एखादी साईट ॲक्सेस करता किंवा कोणतंही पेज असू द्या ते ॲक्सेस करता त्यावेळेला तुम्हाला जी विंडो दाखवली जाते ती विंडो म्हणजे काय आहे ही आपली ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे. की याच्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता, तुमच्या ग्राफिक्सचा यूज करू शकता म्हणजे इमेजेस इन्सर्ट करू शकता, त्याच्यानंतर टेबल्स इन्सर्ट करू शकता, एखादी ऑडिओ फाईल्स इन्सर्ट करू शकता, तुम्हाला हवं ते काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये करू शकता. म्हणजे थोडक्यात आपण C++चा जर प्रोग्राम पाहिला तर C++चा प्रोग्राम हा कशाशी रिलेटेड असतो थोडाफार तर क्रिप्टिक कमांडशी रिलेटेड असतो. तिथं तुम्हाला ग्राफिक्सचा यूज करता येतोय का काहीच नाही. माऊसचा यूज तिथं तुम्ही खूप कमी प्रमाणात करता. जे काही तुम्हाला करायचं आहे तिथं काय केला जातो तर तुम्ही काय लिहिता कमांड्स लिहिता किंवा तिथं स्टेटमेंट लिहिता आणि त्यानुसार काय केला जातो तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो. तिथं कुठेही तुम्ही इमेज इन्सर्ट करू शकता का नाही. एखादा साऊंड इन्सर्ट करू शकता का नाही. एखादं ड्रॉइंग जर तुम्हाला काढायचं असेल शेपचं ते तुम्ही काढू शकता का नाही काढू शकत. म्हणजे ते जे प्रोग्रामिंग आहे ते कसं आहे तर कमांड लाईन प्रोग्रामिंग. त्याच्या उलट आता आपण जे HTML शिकणार आहोत त्या HTMLची जी काही विंडो असेल ती विंडो कोणत्या स्वरूपामध्ये असणार आहे ह्या ग्राफिकल यूजर इंटरफेसच्या स्वरूपामध्ये ती तुम्हाला विंडो अवेलेबल करून दिलेली आहे. मग ह्या विंडोजचे कंपोनंट कोणते कोणते आहेत ते आपण स्टडी करूया. पहिला कंपोनंट याचा जो आहे तो आहे टायटल बार. दुसरा कंपोनंट जो आहे तो आहे मेनू बार. तिसरा कंपोनंट जो आहे तो आहे टूलबार. चौथा कंपोनंट जो आहे तो आहे कंट्रोल बॉक्स. पाचवा कंपोनंट जो आहे तो आहे मिनिमाइज. मिनिमाइज, क्लोज अँड मॅक्झिमाइज. 6 कंट्रोल जो आहे तो स्क्रोल बार. 7वा कंपोनंट जो आहे तो आहे स्टेटस बार. हे कंपोनंट सोडून अजून काही कंपोनंट आपल्याकडे आहेत. 8 नंबरचा जो कंपोनंट आहे तो आहे ड्रॅगिंग. ड्रॅगिंग विंडो. 9 नंबरचा कंपोनंट जो आहे तो आहे रिसाइज विंडो. 10 नंबरचा जो कंपोनंट आहे तो आहे कंट्रोल पॅनल. आणि 11 नंबरचा जो कंपोनंट आहे तो आहे फाईल मॅनेजर. आता हे जे 11 कंपोनंट आहेत
याच्यावरती तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन असतो. तिथं कोणतेही तुम्हाला काय केले जातात तर 3 कंपोनंट दिले जातात आणि त्याबद्दल तुम्हाला काय करायचं तर 2 लाईनचं एक्सप्लेनेशन तिथे. लक्षात आली का तुमच्या की ही विंडो कशी आहे तर ज्यावेळेला तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करता त्यावेळेला जी विंडो तुम्हाला दाखवली जाते ती विंडो या स्वरूपाची आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला एखादी वेबसाईट सर्च करायची असेल किंवा एखादं वेबपेज सर्च करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला जी विंडो दिसते ती विंडो या स्वरूपाची आहे. आता यातला पहिला कंपोनंट बघूया, तो आहे टायटल बार. आता टायटल बार कुठं डिस्प्ले केलं जातं तर पेजच्या टॉपमोस्ट जे दाखवलं जातं तुम्हाला ते काय असते, त्या पेजचं टायटल असते आणि हे टायटल कसं असते तर युनिक असते. आणि त्या टायटलवरून काय दाखवलं जातं तर ह्या पेजमध्ये कोणत्या स्वरूपाची इन्फॉर्मेशन स्टोअर आहे हे कशावरून ठरवलं जातं तर त्या टायटल बारवरून ठरवलं जातं. दुसरं आहे मेनू बार. मेनू बार कुठं डिस्प्ले केला जातो तर हे टायटल बार जे आहे त्या टायटल बारच्या खाली जे ॲपियर आहे त्याला काय म्हटलं जातं, मेनू बार म्हटलं जातं. मग ह्या मेनूवरती काय असतात तर डिफरंट टाईप्सच्या कमांड्स असतात किंवा हे जे मेनू आहेत हे मेनू कसे आहेत तर पुल डाऊन आहेत. म्हणजे इथं दिसताना तुम्हाला फक्त एक मेनू दिसतोय, फाईल, एडिट, व्ह्यू, पण ज्यावेळेला तुम्ही ह्या फाईलवरती क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला काय केली जाते तर एक ड्रॉप डाऊन लिस्ट तुम्हाला दाखवली जाते आणि त्याच्यामध्ये परत काय आहे तर त्याचे किती मेनूज असतात किंवा त्याचे परत काय असतात तर सब मेनू त्याच्यामध्ये डिस्प्ले केले जातात. त्याच्यानंतर टूलबार. टूलबारवरती काय केलं जातं तर एक छोटे छोटे इमेजेस डिस्प्ले केले जातात किंवा तिथं काय केलं जातं तर आयकॉन्स तुम्हाला दाखवले जातात. हे आयकॉन्स काय आहे तर ते शॉर्ट फॉर्ममध्ये जे काही मेनू बारवरती कमांड आहेत त्या मेनू बारवर त्या कमांडसाठी इथं काय केले तर शॉर्टकट मेनू जे अवेलेबल करून दिले जातात ते कशावरती असतात तर आपल्या टूलबारवरती असतात. त्याच्यानंतर आहे कंट्रोल बॉक्स. कंट्रोल बॉक्समध्ये काय दिलं जातं तर इथे एक तुम्हाला ॲड्रेस स्पेस दिला जातो किंवा ॲड्रेस बार दिला जातो. ज्याला तुम्ही एखादं पेज ओपन करता त्याला त्या पेजचा ॲड्रेस काय आहे, म्हणजे ते पेज कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचे सब फोल्डर्स कोणते आहेत, कोणत्या कोलनवरती तो फोल्डर आहे, पेज आहे, ते इथं तुम्हाला दाखवलं जातं. इथं फक्त त्या पेजचं टायटल डिस्प्ले केलं जातं आणि ॲड्रेस बारमध्ये काय डिस्प्ले केलं जातं तर त्या पेजचा होल ॲड्रेस म्हणजे तो कोणत्या ड्राईव्हवरती आहे, त्याच्यानंतर तो कोणत्या फोल्डर अंडर आहे, सब फोल्डर कोणता आहे का, आणि नंतर ते पेजचं टायटल, हे सगळं तुम्हाला कुठं दाखवलं जातं तर ह्या कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलं जातं. आणि मधला जो मिडलचा पोर्शन दिसतोय ती काय आहे, आपली मेन विंडो आहे. मग ह्या मेन विंडोमध्ये आपण काय करू शकतो तर ती विंडो डिफरंट पार्ट्समध्ये डिवाईड करू शकतो. तिथे एखादं तुम्ही पॅराग्राफ लिहू शकता किंवा एखादी इमेज इन्सर्ट करू शकता, एखादं टेबल इन्सर्ट करू शकता, एखादी ऑडिओ व्हिडिओ क्लिपसुद्धा तुम्ही काय करू शकता तिथं इन्सर्ट करू शकता. कुठं तर हा जो रिकामा पोर्शन दिसतोय किंवा हे जे मी ड्रॉ केलेलं आहे ही काय आहे तुमची मेन विंडो आहे की जी ग्राफिकल युजर इंटरफेसचा यूज कसा करायचा ते तिथं दाखवलं जातं. नंतर आहे इथे 3 बटन्स दिलेले आहेत, मिनिमाइज बटन, मॅक्झिमाइज बटन आणि क्लोज बटन. मिनिमाइज बटननं काय केलं जातं तर तुमची विंडोची साईज मिनिमाइज केली जाते आणि ती काय केली जाते तर बॉटम लाईनला स्टोअर केली जाते. मॅक्झिमाइज बटन ज्यावेळेला तुम्ही प्रेस करता त्यावेळेला तुमच्या विंडोची साईज काय केली जाते वाढवली जाते किंवा मॅक्झिमम केली जाते, त्याला मॅक्झिमाइज बटन म्हटलं जातं. आणि हे क्रॉस जे बटन आहे त्या बटनला काय म्हटलं जातं तर क्लोज बटन म्हटलं जातं. हे ज्यावेळेला तुम्ही एखादी विंडो बंद करता किंवा बंद करायची असेल त्यावेळेला ह्या बटनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची विंडो काय केली जाते क्लोज केली जाते. त्याच्यानंतर स्क्रोल बार, व्हर्टिकल स्क्रोल बार आणि हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. आता हे स्क्रोल बार दाखवत असताना याच्या 2 साईडला कसे आहेत तर 2 ट्रँगल्स दाखवलेले आहेत आणि मध्ये काय आहे तर ते स्क्रोलिंग एरिया आहे. स्क्रोल बार कशासाठी वापरले जातात, ज्यावेळेला तुमच्या पेजवरची इन्फॉर्मेशन तुम्ही ॲट अ टाईम रीड करू शकत नाही त्यावेळेला ते पेज स्क्रोलिंग करण्यासाठी काय केला जातो, ह्या स्क्रोल बारचा यूज केला जातो. सपोज तुम्ही एखादं पेज तयार केलेलं आहे आणि त्या पेजमध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे, मग ॲट अ टाईम तुम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन व्हिज्युअलाइज नाही करू शकत, मग त्याच्यासाठी काय दिले जातात तर हे स्क्रोल बार दिले जातात की जेणेकरून तुम्ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही काय करू शकाल ॲक्सेस करू शकाल. त्याच्यानंतर इथे एक आहे स्टेटस बार. हा स्टेटस बार कशासाठी दिला जातो तर तुमचा जो काही कर्सर आहे, माऊसचा कर्सर त्या पेजवरती कुठं सेट आहे, त्याची पोझिशन काय आहे
हे फाइंड आउट करण्यासाठी काय केला जातो तर ह्या स्टेटस बारचा यूज केला जातो. आता ह्या विंडोमध्ये आपल्याला एवढे कंपोनंट दिसत आहेत. या कंपोनंट व्यतिरिक्त अजून काही काय आहेत आपल्याकडे कंपोनंट्स आहेत ते बघूया काय काय. तर इथं आहे ड्रॅगिंग विंडो. आता ड्रॅगिंग विंडोमध्ये काय केले जाते तर विंडोची पोझिशन चेंज केली जाते. म्हणजे मला ॲट अ टाईम मल्टिपल विंडो जर माझ्या स्क्रीनवरती ओपन करायची असेल तर त्याची मला काय करता आली पाहिजे, साईज कमी करता आली पाहिजे आणि ती मला हव्या त्या पोझिशनला काय करता आली पाहिजे, सेट करता आली पाहिजे. मग ड्रॅगिंग विंडोमध्ये काय केलं जातं तर विंडोची साईज पहिल्यांदा कमी केली जाते आणि माऊसचं जे लेफ्ट बटन आहे ते लेफ्ट बटन क्लिक करून ती विंडो तुम्ही हव्या त्या पोझिशनला काय करू शकता, फिरवू शकता. आणि जिथे तुम्हाला ती पोझिशन सेट करायची आहे तिथे गेल्यानंतर लेफ्ट बटन काय करायचं आहे, रिलीज करायचं आहे. ॲटोमॅटिक ती पोझिशन काय केली जाते, त्या विंडोला दिली जाते. नेक्स्ट आहे रिसाइज विंडो. रिसाइज विंडो कशी केली जाते तर इथं विंडोची साईज चेंज केली जाते. आता मिनिमाइज आणि मॅक्झिमाइज हे वेगळे आहेत आणि रिसाइज वेगळे आहेत. मिनिमाइज म्हटलं की तुमची जी काही विंडो आहे ती कुठं जाणार आहे, खाली तुमचा जो काही बॉटम लाईन असते त्या बॉटम लाईनला तुमची विंडो जाऊन बसते, त्याला मिनिमाइज म्हटलं जातं. आणि ज्याला तुम्ही मॅक्झिमाइज म्हणता त्याला तुमची पूर्ण विंडो काय केली जाते, ओपन केली जाते. पण मला माझ्या विंडोची फक्त साईज कमी करायची आहे तर त्याच्यासाठी काय केलं जातं, रिसाइज विंडो यूज केला जातो. रिसाइजमध्ये हे जे कॉर्नर्स आहेत विंडोचे 4 कॉर्नर्स तिथं काय केलं जातं, तुम्हाला एक स्ट्रेचिंग ॲरो दाखवला जातो. मग त्या ॲरो ज्या पद्धतीची आहेत या पद्धतीचं तिथं तुम्हाला एक ॲरो दाखवला जातो आणि ह्या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या विंडोची साईज चेंज करू शकता. म्हणजे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये ती विंडो काय करता येते, तुम्हाला ठेवता येते. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर रिसाइज विंडो. नेक्स्ट आहे कंट्रोल पॅनल. आता कंट्रोल पॅनलमध्ये काय केलं जातं तर जे काही तुमचं डेस्कटॉपचं सेटिंग आहे, डेस्कटॉपच्या थीम्स असतील, कलर्स असतील, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड साऊंड असेल, त्याच्यानंतर माऊसच्या कर्सरची पोझिशन असेल, हे सगळं जे सेटिंग आहे ते सेटिंग कशामध्ये केलं जातं तर कंट्रोल पॅनलमध्ये केलं जातं. आणि लास्ट कंपोनंट जो आहे तो आहे फाईल मॅनेजर. फाईल मॅनेजरमध्ये काय केलं जातं तर ज्या काही आपण फाईल्स कम्प्युटरवरती सेव्ह करतो ते मॅनेज करायचं काम कोण करत असतं तर हे फाईल मॅनेजर. लक्षात आलं. ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय की जे आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो आणि जिथं आपण काय करू शकतो तर ग्राफिक्सचा यूज करू शकतो अशा इंटरफेसला काय म्हटलं जातं तर ग्राफिकल युजर इंटरफेस. मग त्याचे कंपोनंट कुठले, पहिला कंपोनंट टायटल बार की जो सगळ्यात टॉपमोस्ट दाखवला जातो आणि तो काय डिस्प्ले करतो तर त्या पेजचं टायटल काय आहे ते दाखवतो. त्याच्यानंतर आहे मेनू बार. मेनू बारवरती काय केले जातात तर डिफरंट टाईप्सचे मेनूज आहेत आणि त्या मेनूवरती ज्याला तुम्ही क्लिक करता त्याला पुल डाऊन मेनू तिथं तयार होतात किंवा त्याला सब मेनू म्हणू शकतो, त्याचा तुम्ही यूज करू शकता. टूलबारवरती काय तर शॉर्टकट जे आहेत ते शॉर्टकट कुठं प्लेस केले जातात, इमेजच्या फॉर्मॅटमध्ये किंवा बटनच्या फॉर्मॅटमध्ये, तर ह्या टूलबारवरती. कंट्रोल बॉक्समध्ये काय आहे तर जे काही तुम्ही पेज ओपन केलेलं आहे त्या पेजचा जो काही टोटल ॲड्रेस असेल तो टोटल ॲड्रेस इथं दाखवला जातो. मिनिमाइज, क्लोज आणि मॅक्झिमाइज हे 3 टाईपचे बटन्स आहेत की जे विंडो मिनिमाइज करण्यासाठी, विंडो मॅक्झिमाइज करण्यासाठी आणि विंडो क्लोज करण्यासाठी याचा यूज केला जातो. स्क्रोल बार, व्हर्टिकल स्क्रोल बार आणि होरिझॉन्टल स्क्रोल बार याचा यूज कशासाठी केला जातो तर ज्या वेळेला तुम्हाला होल पेज ॲक्सेस करायचं असेल त्यावेळेला तुम्ही पूर्ण पेज ते व्हिज्युअलाइज नाही करू शकत. मग ते व्हिज्युअलाइज करण्यासाठी काय केला जातो तर या साईडला एक स्क्रोल बार तुम्हाला दिला जातो आणि त्या साईडला एक. नंतर स्टेटस बार. स्टेटस बारवरती काय दाखवलं जातं तर तुमचा जो काही कर्सर आहे माऊसचा तो कुठं आहे, आता कोणत्या लाईनला आहे, कोणत्या कॅरेक्टरला सेट झालेला आहे ते स्टेटस बारवरती दाखवलं जातं. ड्रॅगिंग विंडो म्हणजे काय तर तुम्ही विंडोची काय करू शकता, पोझिशन चेंज करू शकता, त्याला ड्रॅगिंग विंडो म्हटलं जातं. रिसाइज विंडोमध्ये काय केलं जातं तर तुम्ही विंडोची काय करू शकता, साईज चेंज करू शकता. तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं आपण काय करू शकतो तर ती साईज चेंज करू शकतो, म्हणून त्याला रिसाइज विंडो म्हटलेलं आहे. आणि कंट्रोल पॅनलमध्ये काय आहे तर तुमच्या डेस्कटॉपचं जे सेटिंग आहे ते सेटिंग कशामध्ये स्टोअर केलं जातं तर ह्या कंट्रोल पॅनलमध्ये ते स्टोअर केलं जातं. आणि त्याच्यानंतर लास्ट जो आहे तो आहे फाईल मॅनेजर की जो काय करत असतो तुमच्या कम्प्युटरवरच्या जे काही फाईल्स आहेत ते मॅनेज करायचं काम कोण करत असतं, फाईल मॅनेजर.
लक्षात आलं की या लेक्चरला आपण काय काय स्टडी केले, तर व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट स्कीम जी आहे ती व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याच्याशी रिलेटेड त्याच्या 6 टर्म याच्यावरती तुम्हाला 4 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. आणि नेक्स्ट पॉईंट आपण जो स्टडी केला तो आहे ग्राफिकल युजर इंटरफेस आणि त्याचे कंपोनंट्स. याच्यावरतीही तुम्हाला काय केला जातो, तर 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. थँक्यू. नेक्स्ट पार्ट जो असेल या लेक्चरचा किंवा या चॅप्टरचा तो आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.